तसं ते असं मध्येच मी काल चाललो होतो एकटाच आणि आपल्या जिनाच्या इकडनं मागून मेकअप रूममध्ये वर चाललो होतो आणि खाली हेच मेहंदीचं सेटअप वगैरे डेकोरेशन चालू होतं. तर मी असं जाता ओरडत होतो आणि माझ्या मागून प्रियाताई येत होत्या. तर त्यांनी माझ्या मागच्या माणसाची रिॲक्शन बघितली. एकदम असं झालं की असं का ओरडला हा चालता चालता, आणि माझं लक्ष नव्हतं. नमस्कार, मी मधुरा शिधाळे आणि कलाकृती मिळणार तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. सन मराठीवरची तुमच्या सगळ्यांची लाडकी मालिका मुलगी पसंत आहेच्या सेटवरती मी आज आली आहे आणि ते मस्त लग्नाचा माहोल आहे आणि माझ्याबरोबर ऑनस्क्रीन नवरा नवरी आहेत. हाय हाय, कसे आहात? मस्त मजेत, छान दिसताय दोघं. थँक्यू. मला आठवतं मी मागच्या वेळेस ॲक्च्युली आपण खूप महिन्यांनी भेटलो यार. आणि मी गेल्या वेळेस आले होते तेव्हाही लग्नच होतं तुमचं. सो आय गेस मी लग्नासाठीच आले होते आणि यावेळेस आता पुन्हा एकदा लग्नासाठी आले. काय एक साधारण ज्या वेळेस एक लग्नाचा ट्रॅक येतो त्यावेळेस एक कलाकार म्हणून डोक्यामध्ये काय विचार चालू होत की अरे आता हे पुन्हा आपल्याला सगळं करायचं आहे, पुन्हा नवीन कपडे आणि सगळं नटणं आणि सगळा एक वेगळा एक ऑरा असतो लग्नाचा. खरं सांगू तर आम्ही ना सगळे खूप एक्सायटेड असतो. म्हणजे कुठेही असं कधीच कोणाच्याही तोंडून असं निघालं नाही की काय हे परत, असं अजिबात वाटलं नाही. आम्ही तितकेच एक्सायटेड होतो सगळे. म्हणजे काय स्टोरी असणार आहे, आता कॉस्ट्युम्स काय असणार आहे, यावेळी काय थीम आहे का हळदीची मेहंदीची, किंवा लग्नाबरोबर आपण काय स्टोरी पुढे कॅरी करणार आहोत आपल्या मालिकेत. तर हे सगळं डिस्कशन गेल्या 15-20 दिवसांपासून सुरू होतं आणि आम्ही फायनली आज तो लग्नाचा दिवस आला आणि छान वाटतं. एका वेगळ्या लोकेशनला आम्ही लग्नाचा ट्रॅक शूट करतोय, तर मस्त वाटतंय खूप. फिजिकली टायरिंग असतं हा एक भाग झाला, पण डेली सोपमध्ये लग्न म्हटलं की हेवी ड्रामा असतो आणि ॲक्टर्स म्हणून आपल्याला माहीत असतं की कोणाला तरी परफॉर्म करायला स्कोप मिळणार आहे, काहीतरी हेवी ड्रामा असणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांना एक आतुरता असतं की लग्न आहे म्हणजे इथे काहीतरी होणार. हे आपल्या घरातल्या बायका तर हुशार असतात ना, आपल्या गृहिणी सगळ्या, त्यांना माहीत असतं की हां लग्न आहे म्हणजे लग्नात कोणतरी थांबा म्हणत येणारच आणि मग काय होणार, मग गोष्ट कशी असणार हे बघण्यासाठी प्रेक्षक जास्त आतुरतेने वाट बघत असतात. त्यामुळे आम्हाला इथे एक्साइटमेंट असते की आपण काहीतरी हेवी ड्रामा शूट करणार आहे, प्रेक्षक तो आवडीने बघणार आहेत आणि काहीतरी नवीन गोष्टीला ट्विस्ट मिळणार आहे. तू आत्ता जे म्हणालास ना की ड्रामा आणि खूप ट्विस्ट येतात, मला सांग खऱ्या आयुष्यामध्ये तू आता ॲक्टर्स म्हटल्यावर ना ऑनस्क्रीन एक रोमॅन्टिक हिरो म्हण किंवा एकदम असं एक डॅशिंग हिरो आणि हे सगळे रोल्स आपण करत असतो, पण ज्यावेळेस खऱ्या आयुष्यात लग्न होतं अशी एखादी कोणती फिल्मी रोमॅन्टिक गोष्ट तुझ्या आयुष्यात घडली आहे का? म्हणजे आता जे मगाशी आपण बघितलं की काय असं बांगडीमध्ये पदर तो अडकणं किंवा कड्यामध्ये किंवा आय कॉन्टॅक्ट आणि अशा काही रोमॅन्टिक ज्या फिल्मी गोष्टी असतात ज्या आपण फक्त स्क्रीनवरती बघतो, तर तुझ्या खऱ्या आयुष्यात घडल्यात? खूप गोष्टी मला सांगता येतील. म्हणजे माझं आउट अँड आउट अरेंज मॅरेज असल्यामुळे माझ्यासाठी सगळंच एक्साइटिंग होतं की चुकून असं नुसतं करंगळी पकडणं सुद्धा धडधड वाढवणारं होतं. कारण मी माझ्या बायकोला 2दाच भेटलो होतो लग्नाच्या आधी. एकदा जेव्हा ते आपल्या घरी आले होते तेव्हा आणि एकदा आपल्या घरचे सगळे त्यांच्या घरी गेले होते कांद्या पोह्याच्या कार्यक्रमाला तेव्हा. सो त्याच्यानंतर आम्ही डिरेक्टली साखरपुडा आणि दुसऱ्या दिवशी लग्न असे भेटलो होतो. त्यामुळे आम्हाला जवळ बसून असं मी जवळ काही बोलायला जाऊन श्वास नुसता एकमेकांना जरी जवळ झाला तरी धडधड ते फिलिंग जे असतं ते ॲक्च्युली मी अनुभवलं आहे आणि तिनेही अनुभवलं आहे. किंवा फोटोशूट करताना तो ऑकवर्डनेस की तुम्ही खांद्यावर हात ठेवायचे, आपण इथे सराईतपणे करतो. आता आपल्याला एवढ्या दिवसाची सवय असते की लग्नाचे फोटोज म्हणजे कसे काढायचे, पण ते खऱ्या आयुष्यात जेव्हा वेळ येते, जेव्हा खरंच बायको असते. मग मला आठवतं एंगेजमेंटला मी खाली बसलो होतो तिला रिंग घालायच्या वेळेला, तर ती सुद्धा खाली बसली आणि मग तिने पण मला रिंग घातली. सो येस, ते छान मोमेंट्स होते. मला सांग की कल्याणीला आता हे सगळं लग्न बघितल्यानंतर आणि सगळ्या एक मुमेंट्स जगल्यानंतर ऑनस्क्रीनमध्ये असं आता काय वाटायला लागलं की खऱ्या आयुष्यात जेव्हा लग्न होईल मला हे करायचंच आहे किंवा हे मी मिस नाही करणार? तसा मी काही विचार केला नाही आहे, पण मला ना म्हणजे आपल्या परंपरा किंवा त्या मागे असलेली म्हणजे लॉजिक्स किंवा जे काही कारणं असतात ती खूप आवडतात. तर मला असं वाटतं की मी लग्न करेन तर ते पारंपरिक पद्धतीनेच असेल. तिच्या भावी पार्टनरला जर काय कुचका गोड सल्ला द्यायचा असेल तर काय देशील? मी देईन की असं तिचं एक स्वतःचं वेगळं जगही आहे ज्यातून तिला बाहेर काढायचा प्रयत्न करू नको. तिला तिच्या जगातही थोडा वेळ राहू दे, जिथे ती कधी एकटीच बसलेली असते किंवा एकटीच हसते किंवा एकटीच रडते, त्या तिच्या जगातही तिला राहू दे, तर ती छान राहील. मग बाकीच्या वेळ जेव्हा ती तुझ्या बरोबर असेल तेव्हा ती सगळं व्यवस्थित करेल. थँक्यू मस्त.
आवडलंय मला. आमचे असं काही हिडन टॅलेंट्स कळलेत का ग आता तुला? किती आता मला वाटतं 2 वर्ष झाली असतील मालिका सुरू होऊन. 2 वर्षामध्ये छान तुमचा बॉन्ड झालाय. असं काही एखादं हिडन टॅलेंट कळलं? आम्ही मगाशी बघत होतो ह्याला कापूर दिलेला, कापराचा वास घेतो ना मध्ये मध्ये. तो ऑलरेडी खूप टॅलेंटेड आहे आणि हिडन टॅलेंट्स म्हणजे तो ना असे आवाज काढतो वेगवेगळे प्राण्यांचे, पक्ष्यांचे, आणि तो इतके उत्तम आवाज काढतो ना. एकतर आवाज खूप छान आहे, म्हणजे हर्षदाताई त्याला नेहमी म्हणतात की तो जप, पण तो जपत नाही आणि तो हे असे वेगवेगळे आवाज काढत असतो. बरं आम्हाला सवय, पण आमच्याकडे कोणी नवीन कलाकार आला तर ते असे बघतात त्याच्याकडे आणि मग कुठून आला हा आवाज, कुठून आला हा आवाज, आणि तो म्हणजे ते एक वेगळं टॅलेंट आहे त्याच्यात. ते जप तू असं मला वाटतं. नाही, ते ॲक्च्युली स्पॉन्टेनियस असतं आणि मला असं वाटतं की तो सेल्फ मोटिवेशनचा एक प्रकार आहे. आपण म्हणतो ना की लेट इट आउट, तसं ते असं मध्येच मी काल चाललो होतो एकटाच आणि आपल्या जिनाच्या इकडनं मागून मेकअप रूममध्ये वर चाललो होतो आणि खाली हेच मेहंदीचं सेटअप वगैरे डेकोरेशन चालू होतं. तर मी असं जाता ओरडत होतो आणि माझ्या मागून प्रियाताई येत होत्या. तर त्यांनी माझ्या मागच्या माणसाची रिॲक्शन बघितली. तो एकदम असं झालं की असं का ओरडला हा चालता, आणि माझं लक्ष नव्हतं. मी आपला माझा मस्तीत गेलो वर, प्रियाताई असं तसं मागून वर आले, काय तो मागचा माणूस घाबरला म्हणून. नाही, आणि सांगोला मी मागे म्हणाले होते की तू इन्फ्लुएन्सर आहेत, म्हणजे तो काय करतो, तो काहीतरी घेऊन येतो सेटवर, एक नवीन प्रकार असतो. म्हणजे आता आमच्याकडे नवीन आहे पॉवर असं तो म्हणत असतो, तर ते ना आम्ही पटकन अडॉप्ट करतो. आणि आमच्याकडे ना सगळे म्हणजे टेक्निशियन्समध्ये पण ते सवय लागलेली असते त्यांना. म्हणजे मागे आमचं सुरू होतं मसाला आहे क्या, तर तो घेऊन आला होता आणि हे आमच्या स्पॉट दादांपासून तर आमच्या साऊंड रेकॉर्डिस्ट दादांपर्यंत सगळ्यांना जमत होतं आणि प्रत्येकजण आपापल्या स्टाईलमध्ये मसाला आहे क्या, मसाला आहे क्या, मसाला आहे क्या असं सुरू असतं. तर आता ते नवीन आलं पॉवर. कुठून आणतो? ही याची वेगळी डिक्शनरी आहे, म्हणजे एक वेगवेगळे शब्द घेऊन यायचे. अगं ते कुठून तरी सापडतं, पण ते कुठे कुठे वापरायचं ते जास्त महत्त्वाचं आहे. जसं आम्ही संजय दत्तची एक रील बघितली होती की तो पॅप्स ना विचारतोय अरे मसाला आहे क्या, ते बोलतात की अरे बाबा लेके हो अरे अभि कहाँ से लाएगा. आणि मी एवढं हसलो ते बघून की त्यांना तो का विचारत असेल ना असं. आणि मला ते एवढं आवडलं की मी सारखं म्हणून बघत होतो हे क्या मसाला, आणि मग त्याच्यानंतर आम्ही कुठल्याही रेफरन्समध्ये एकमेकांना विचारायचो मसाला आहे क्या. आता जो ट्रॅक आहे तो आता सगळ्यांना उत्सुकता आहे की आता नेमकं काय घडणार. तर मी तुम्हाला नाही विचारणार आहे की काय घडणार आहे सांगा, पण ना प्रत्येक सेटवरती ना ज्यावेळेस असे ट्विस्ट अँड टर्न्स येतात तुमच्यामध्ये पण खूप चर्चा होत असतील ना की आता काय घडणार असेल, आणि तुम्हाला पण आयत्या वेळेस स्क्रिप्ट मिळत असेल किंवा थोडा वेळ आधी. सो तुमच्या डोक्यामधली अशी एखादी स्टोरी आहे का आज इथे सांगण्यासारखी की तुम्ही असं इमॅजिन केलं की आता हे होईल, हे घडेल, हे असं होईल, तर अशी एखादी काही फनी स्टोरी आहे का तुमच्याकडे? मला वाटतं संग्राम छान उत्तर देऊ शकतो ह्याचं, कारण तो त्याच्याकडे ही इज व्हेरी क्रिएटिव्ह आणि त्याचं डोकं खूप म्हणजे सुरू असतं पॉझिटिव्हली. पण आता तू फनी वेने विचारलं म्हणून, पण त्याच्याकडे ॲक्च्युली खूप असतं की हे असं होऊ शकतं किंवा तसं होऊ शकतं, तर तो सांगेल मला. फनी वेनी नाहीच, मी आपल्या शोशी रिलेटेडच सांगेन की दोघांचे कॅरेक्टर्स आता खूप बदलणार आहेत. 360 डिग्री कॅरेक्टर्स बदलणार आहेत. कदाचित लोक ताराच्या जास्त प्रेमात पडतील आणि कदाचित श्रेयसचं वागणं लोकांना आवडेन असं होऊ शकतं. माझ्या कॅरेक्टरमध्ये 360 डिग्री टर्न येणार आहे. तर आत्ता मगाशीच मी सीन वाचायला लागलो आणि सीन वाचता वाचता मला प्रेशर आलं की हा सीन आता परफॉर्म करायचा आहे आणि डिफिकल्ट सीन आहे खूप, आणि ह्याच्यानंतर माझं कॅरेक्टर कम्प्लिटली बदलणार आहे. सो मला वाटतं प्रेक्षकांनाही ते बघायला मजा येईल. इतके एफर्ट्स आम्ही टाकायचा प्रयत्न करू. क्या बात आहे. संग्रामच्या बायकोची काय रिॲक्शन असते ज्यावेळेस सिरियलमध्ये रोमॅन्टिक सीन्स असतात किंवा एवढा छान रेडी होतोस, तिची काय रिॲक्शन असते? ती खूप खुश असते. उलट ती मला जास्त प्रोत्साहन देते की छान कर किंवा मस्त कर आणि मन लावून कर. ती नेहमी शी इज व्हेरी सपोर्टिव्ह आणि या बाबतीत ती एकदम कूल आहे. क्या बात. या निमित्ताने एखादी तुला अशी खास आठवण सांगायला आवडेल का लग्नातली? असं ना वरातीतली म्हण किंवा जुते लपवतात किंवा असं काहीतरी एक असतं ना घडलेलं जे लक्षात राहतं आपल्याला कायम? क्विक कसं काही आठवत नाही आहे का? हां, म्हणजे तो एक फन एलिमेंट होता. क्विक आठवत नाही आहे मला काही. तू सांगायचंच नाही की ती तुला अहो जावं म्हणायची आधी. येस येस येस. आमचं अरेंज मॅरेज असल्यामुळे बराच काळ ती मला आहो जावं म्हणायची आणि ती इचलकरंजीची आहे, कोल्हापूरची. त्यामुळे तिला ती सवय होती आणि मग मला ती खूप डेलिबरेटली तिला सांगायला लागायचं की आहो जावं नको म्हणू आपण, अरे तुरे असं. मग ती हळूहळू तिची सवय मोडायला वेळ गेला, पण ती मोडली फायनली. क्या बात आहे. आता यांना सीनला बोलावलं त्याच्यामुळे आम्हाला गप्पा थोड्याशा आवडता घ्याव्या लागतात, बट डेफिनेटली आपण पुन्हा नक्की गप्पा मारू. थँक्यू सो मच अँड विश यू ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू की तुम्ही वेळात वेळ काढून गप्पा मारल्या. थँक्यू. रसिका हो, कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट. मनोरंजन क्षेत्रातील किस्से
व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.